ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। नमस्कार मित्रांनो, मी वाडेकर गुरुजी दैनंदिन राशी भविष्य या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुम्हाला रोज तुमचं राशी भविष्य आणि शुभ अंक मिळतील। चॅनलवर नवीन नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळेल। राशी भविष्य सुरू करण्यापूर्वी पाहूया आजचे पंचांग। मित्रांनो, पंचांग काळजीपूर्वक ऐका, कारण त्यामुळेच आजचा दिवस शुभ आहे की अशुभ आहे हे तुमच्या लक्षात येईल। तारीख 17 डिसेंबर 2025, तिथी त्रयोदशी, वार बुधवार, नक्षत्र विशाखा, योग सुकर्मा, करण गर आणि वाणिज। आजची चंद्र राशी आहे तूळ राशी। आजचा राहुकाळ दुपारी 12:16 दुपारी 1:34 राहुकाळात कुठलेही शुभ कार्य करू नका, अन्यथा नुकसान होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते। सुरू करूया आजचं 12 राशींचं राशी भविष्य। मेष राशी। आज तुम्हाला तुमच्या नातेवाईकांचं सहकार्य लाभेल। कोणतंही काम धाडसाने पार पाडाल। व्यवसायामध्ये नवीन तंत्र अंमलात आणू शकाल आणि त्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होईल। आज तुमचा प्रभाव इतरांवर निश्चित पडेल। मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल। किरकोळ आरोग्याच्या तक्रारी जाणवण्याची शक्यता आहे, त्यामुळे महत्त्वाचे काम पुढे ढकलले तरी चालतील। आज मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल आणि दैनंदिन कामं योग्य वेळेत पूर्ण होतील आणि मार्गी लागतील। मित्रांनो, आज तुमचं कार्यक्षेत्र निश्चितपणे वाढणार आहे आणि सामाजिक क्षेत्रात तुमची मान उंच होईल। एखाद्या मोठ्या धार्मिक कार्यक्रमात तुमचा सहभाग राहील, परंतु त्यामुळे तुमचं मनोबल कमी होण्याची शक्यता आहे। आज शक्यतो सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करावा। वैवाहिक जीवनात जोडीदाराशी सुसंवाद साधावा, त्यामुळे मन आनंदी आणि आशावादी राहील। सहकारी कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल, त्यामुळे शत्रुपीडा नाहीशी होईल। मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर संततीचे प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे आणि लवकरच तुम्हाला एखादी चांगली गोड सुखद बातमी मिळेल। त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील। तुम्हाला धार्मिक ग्रंथ वाचावे लागतील, त्यामुळे वैचारिक परिवर्तन निर्माण होईल आणि मन शांत होण्यास मदत होईल। येत्या काही दिवसात राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील आणि आरोग्य उत्तम राहील। मित्रांनो, संध्याकाळचा वेळ मित्रमैत्रिणींसोबत निश्चितपणे घालवा, त्यामुळे मन आनंदित होईल। आज तुम्हाला एखादा जुना मित्र किंवा मैत्रीण भेटेल। कदाचित मुलाबाळांसोबत मस्त वेळ घालवाल। येत्या काही दिवसात मोठ्या टूरवर जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे व्यवस्थितपणे तयारी करा। प्रवासामध्ये काही कमी पडणार नाही याची काळजी घ्या। आज शुभ अंक आहे 2 आणि 7। वृषभ राशी। मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर असेल। आज तुम्हाला सकारात्मक वाटेल। कामाच्या ठिकाणी तुमच्या बाजूने काही सकारात्मक बदल होऊ शकतात। जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल। आज तुम्हाला आर्थिक समस्या जाणवतील, परंतु व्यवसायातील भागीदारांचे सहकार्य मिळेल। प्रेम जीवनामध्ये तुमच्या प्रियकराशी
एखाद्या गोष्टीबद्दल मतभेद किंवा वाद होऊ शकतात. आज तुमचा ओढा धार्मिक आणि सामाजिक कार्याकडे असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या नातेवाईकांच्या मदतीची गरज भासणार आहे. तसेच तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा संपूर्ण पाठिंबा मिळणार आहे. येत्या काही दिवसात दूरच्या यात्रेला जाण्याचेही योग संभवतात. मित्रांनो, वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आज विनाकारण बरीच खरेदी होणार आहे, त्यामुळे तुमचा पैसा खर्च होईल. आज तुम्हाला ज्येष्ठ व्यक्तींकडून सहकार्य आणि मोलाचं मार्गदर्शन मिळेल. आज तुम्हाला काही मालमत्ता आणि पैसेही मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांची सुसंवाद साधण्याची गरज राहील. व्यवसायाबद्दल थोडीशी चिंता वाटेल. व्यस्ततेमुळे तुम्ही तुमच्या जोडीदारास वेळ देऊ शकणार नाही, त्यामुळे कदाचित त्यांचा रोष तुमच्यावर असू शकतो. काहीही झालं तरी आजचं काम उद्यावर ढकलू नका, त्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर नाराज होऊ शकतात. आज तुम्ही मॅनेजमेंट या क्षेत्रात चांगलं काम करू शकता आणि आर्थिक योजना तुमच्या फलदायी होतील. मित्रांनो, आज तुम्हाला मोठा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि काही दिवसांमध्ये तुमच्या व्यवसायाला चांगलीच गती मिळेल. जोडीदाराशी तुम्हाला प्रेमाने आणि संवादाने काम काढून घ्यावे लागेल. आज घाईघाईमध्ये कोणताही निर्णय घेणे टाळावे. एखाद्या मित्राकडून किंवा ओळखीच्या माणसाकडून आज तुम्हाला बरीच मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे सहकार्य मिळेल. आज तुमच्या हातून एखादं मोठं काम होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागेल. मित्रांनो, तुम्हाला व्यायामाला सुरुवात करावीच लागेल. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. मिथुन राशी. आज राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना चांगलाच फायदा मिळेल. तुमच्या सभोवतालचं वातावरण आनंदी राहील. सूर्याच्या चांगल्या प्रभावामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि मोठी धनराशी मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या मुलांशी सुसंवाद राखण्यास सक्षम राहाल. आज संध्याकाळी कुटुंबातील सदस्यांसोबत हसण्यात आणि विनोद करण्यात वेळ घालवाल. दीर्घकाळापासून रखडलेलं काम आज देखील पूर्ण होईल. आज तुम्हाला तुमच्या आहारामध्ये सावधानता बाळगावी लागेल. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. तुमच्या प्रयत्नानुसार तुम्हाला लवकरच उत्तम नोकरी आणि त्यामध्ये चांगले परिणाम पाहावयास मिळतील. प्रत्यक्ष कामामध्ये अधिकारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आज तुम्हाला सरकारी कामात यश मिळेल. तुमचे ग्रहतारे सांगतात की तुम्हाला चांगला सौदा मिळाल्याने आनंद होईल. जागा जमिनीच्या बाबतीत एखादी उत्तम माहिती तुम्हाला मिळेल. तिचं सोनं करणं तुमच्याच हातात आहे. आज तुमची बुद्धी योग्य रीतीने काम करेल आणि बौद्धिक क्षेत्रात तुम्हाला चांगला फायदा होईल. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस शुभ असेल, परंतु तुम्हाला विरोधकांपासून सावध राहावे लागेल. शैक्षणिक स्पर्धेत यश मिळवण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्हाला भरपूर यश मिळू शकते. मित्रांनो, कुटुंबातील एखाद्या सदस्यांची चिंता करावी लागू शकते. त्यांच्या आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. हवामानाचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. काळजी घ्यावी. मित्रांनो, ऋतुमानानुसार आहार घेतलेला केव्हाही चांगला राहील. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा आणि सहवास लाभेल. नोकरीच्या निमित्ताने प्रवास होईल. आज तुम्हाला एखादी नवीन आणि युनिक संधी मिळेल. धार्मिक क्षेत्रात तुमचं मन रमेल. येत्या काही दिवसात
तुम्हाला संपत्ती, मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल, ज्यामुळे तुमचं मन अधिक प्रसन्न होईल. आज तुम्ही कुटुंबियांसमवेत बाहेर फिरायला जाऊ शकता. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. कर्क राशी. मित्रांनो, आज तुमच्या स्वभावामुळे तुमच्या काही कामामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे आणि लहान सहान गोष्टींवरून वादविवाद होतील. तुमच्या बोलण्याच्या सवयींकडे लक्ष द्या, अन्यथा पश्चाताप करण्याची वेळ येईल. नोकरी व्यवसायात गुप्त शत्रूंवर तुम्हाला मात करावी लागेल आणि तुम्हाला तुमच्या कामामध्ये अधिक मेहनत घ्यावी लागेल. आज कदाचित तुमच्या खिशातले पैसे जास्त खर्च होतील. आरोग्यावर विशेष लक्ष द्यावे लागेल. अचानक तब्येत बिघडू शकते आणि वादविवादाची परिस्थिती निर्माण झाल्याने चिडचिड होऊ शकते. मित्रांनो, आज खर्चावर संयम ठेवा, अन्यथा भविष्यात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल. आज नशीब तुमच्या बाजूने असेल. आज तुम्हाला दानधर्म करण्याचा सल्ला दिला जातोय. दुपारनंतर कदाचित तुम्हाला धनलाभाचे योग आहेत, परंतु कुठेतरी समस्यांचा सामना करावा लागेल. घरातील वातावरण व्यवस्थित राहील, धार्मिक राहील. प्रिय व्यक्ती किंवा एखादी जवळची व्यक्ती घरी आल्याने उत्साह वाढेल. काम आणि व्यवसाय यामध्ये प्रिय व्यक्तीला तुम्हाला अधिक वेळ देता येणार नाही याची खंत तुम्हाला वाटेल. आज महत्वाची काही कामं लांबणीवर टाकू नका. आज प्रवासाची योग आहेत. दूरचे प्रवास होतील, परंतु प्रवासात कोणाशीही वादविवाद करू नका. आज गोरगरिबांना अन्न खाऊ घाला, त्याचं पुण्य निश्चित तुम्हाला मिळेल आणि तुमच्या समस्या सुटण्यासाठी मदत होईल. आज तुम्ही चांगलं दिसण्यावरती पैसे खर्च कराल. एखाद्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची शक्यता आहे. आजचा संपूर्ण दिवस तुम्ही समाधानी असण्याचा प्रयत्न करा. कामात व्यस्त असल्यामुळे इतर महत्त्वाच्या कामांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे, परंतु कामात विलंब झाल्यामुळे त्याचा फारसा परिणाम होणार नाही. व्यवसायामध्ये अचानक बदल झाल्याने त्रास होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला कोणाशीही मतभेद करणे टाळले पाहिजे. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. सिंह राशी. मित्रांनो, सावध व्हा. आज तुमचे व्यक्तिमत्व उजळून निघेल. हट्टी स्वभावामुळे कुटुंबातील सदस्यांशी वादविवाद होतील आणि घरातील शांततापूर्ण वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसायातून नफा मिळेल, परंतु अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यवसायामध्ये नवीन गुंतवणूक करताना सावध राहा, नुकसान होण्याची शक्यता आहे. आज नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने राहील. येत्या 3-4 दिवसात तुमची परिस्थिती थोडी सुधारण्याची शक्यता आहे. इच्छा पूर्ण होतील, परंतु काही अडथळे सुद्धा येतील. कोणताही महत्वाचा निर्णय घाईमध्ये घेऊ नका. घरामध्ये चर्चा करा, विनिमय करा आणि मगच निर्णय घ्या. मनामध्ये अस्वस्थता राहील, त्यामुळे आरोग्यावर परिणाम होईल. स्वतःकडे दुर्लक्ष करू नका आणि अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याशिवाय कोणतंही काम करू नका. कामाकडे तर बिलकुल दुर्लक्ष करू नका. मनामध्ये सकारात्मक भावना ठेवून काम केले तर ते निश्चित पूर्ण होतील. घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. आज आरोग्य सांभाळा, आरोग्य चांगले राहील. शक्यतो बोलण्यावरती नियंत्रण ठेवा.
तुमच्या बोलण्यामुळे इतरांचं मन दुखवेल असे कधीही वागू नका. आजचा दिवस कदाचित आळसवाना राहील. घरगुती काही कामं इच्छा नसताना करावी लागतील. कामात अडथळे आल्याने क्रोध वाढेल आणि चिडचिड होण्याची शक्यता आहे. कदाचित काम आणि व्यवसाय यामध्ये तुमची इच्छा कमी होईल. परंतु काही दिवस कमी उत्पन्नावर समाधानी राहावे लागेल. मित्रांनो, शक्य असल्यास गरजूंना मदत करा. रखडलेली कामं पूर्ण करण्यास थोडीसे अडचण येऊ शकते. अचानक एखादं मोठं काम आल्याने द्विधा परिस्थिती निर्माण होईल आणि घरगुती खर्च वाढल्याने बजेटवर परिणाम होऊ शकतो. मित्रांनो, आज तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून चांगली भेटवस्तू मिळेल. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. कन्या राशी. मित्रांनो, आज प्रत्येक काम तुम्हाला हुशारीने, बुद्धिमत्तेने करावे लागेल. सामाजिक कार्यात सहभाग घेतल्याने तुमचा सामाजिक दर्जा वाढेल. आज तुम्ही लांबच्या प्रवासाला किंवा मोठ्या सहलीला निघण्याचा बेत आखू शकता. व्यवसायासाठी हा महिना अतिशय उत्तम राहील. सहकार्यांचे संपूर्ण सहकार्य मिळाल्याने आज व्यवसायाचा विस्तार होईल. कामाच्या ठिकाणी अडचणी येतील. व्यवसायातील समस्या जास्त वाढू देऊ नका, त्या लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. शैक्षणिक, आर्थिक आणि कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी नवीन संधी मिळतील. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी पदोन्नती आणि लाभ मिळण्याची शक्यता आहे. मित्रांनो, तुमच्या गरजा जास्त वाढू देऊ नका, खिशावर ताण पडू शकतो. समाजामध्ये सन्मानाची आणि प्रतिष्ठेची जाणीव ठेवावी लागेल. गुप्त शत्रू तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये अधिक मेहनत घ्यावी लागेल. मित्रांनो, आज कुठेही प्रवास करताना काळजी घ्यावी, अपघाताचे योग आहेत. आज जुन्या मित्रमैत्रिणींशी गाठीभेटी होण्याची शक्यता आहे. सहकार्यांशी वादविवाद टाळावेत. काही पूर्वीची मोठी प्रलंबित कामं पूर्ण होतील. व्यवसायामध्ये आज तुम्ही काही धोकादायक आणि धाडसी निर्णय घेऊ शकता. त्यामुळे व्यवसायात प्रगतीसोबतच नफाही होईल. आज नोकरीमध्ये बढतीचे योग आहेत. महत्त्वाच्या कामामध्ये निश्चित यश मिळेल. राजकारणात असलेल्या लोकांचं वर्चस्व वाढेल. महत्त्वाच्या कामात अडथळे येण्याची शक्यता आहे. मित्रांनो, कोणताही मोठा निर्णय वैयक्तिक परिस्थिती आणि आर्थिक जबाबदारी लक्षात घेऊनच घ्या. मनातील गुप्त बातमी कोणालाही सांगू नका. काम पूर्ण होईपर्यंत. सामाजिक कार्य करत असाल तर अधिक सतर्क राहा. कामाच्या ठिकाणी वादविवाद होऊ शकतात. हुशारीने वागावे, विनाकारण गोंधळात पडू नका. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. तूळ राशी. मित्रांनो, आज तुमची अनावश्यक धावपळ होईल. गुप्त शत्रूंच्या खोट्या आरोपांमुळे, कट कारस्थांमुळे तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रातून दूर केले जाऊ शकते. नोकरीमध्ये नको असलेली बदली होईल. राजकीय विरोधक षडयंत्र रचू शकतात आणि कुटुंबामध्ये वादविवाद निर्माण होऊ शकतो. मित्रांनो, सावध राहा. आज तुमच्या जवळच्या व्यक्तीपासून तुम्हाला धोका आहे किंवा तुमची फसवणूक होऊ शकते. व्यवसायामध्ये तुम्हाला कठोर परिश्रम करावेच लागतील. काही दिवसांनी लांबच्या प्रवासाला जावे लागेल. शक्यतो तो प्रवास टाळलेलाच बरा.
अभ्यास किंवा शिकवण्यामध्ये रस कमी होईल. तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना घरापासून दूर जावे लागेल. कामावर लक्ष केंद्रित करा, अन्यथा काम बिघडण्याची शक्यता आहे. नोकरी आणि घर यामध्ये समन्वय राखण्याचा प्रयत्न करा. काळजी नसावी, येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या हातून मोठी मोठी कामं पूर्ण होतील. व्यवसाय किंवा नवीन करारासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. विरोधी पक्ष तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुमच्या भावनांना सकारात्मक दिशा द्या. व्यवसायातील समस्यांबाबत तुम्हाला जागरूक राहावे लागेल. प्रत्येक वेळी परिस्थिती अनुकूल राहणार नाही हे लक्षात घ्या. थोडंसं हुशारीने वागायला शिका. कार्यक्षेत्रामध्ये सकारात्मक बदल निश्चित दिसून येतील. लोक तुमच्या कामाने प्रभावित होतील आणि तुमच्यावर खुश होतील. येत्या काही दिवसात तुमच्या कुटुंबात काही सुखद घटना, कार्यक्रम घडू शकतात. मित्रांनो, व्यवसायाच्या क्षेत्रात गुंतलेले व्यक्ती नियोजनबद्ध पद्धतीने काम करून यश मिळवू शकतात. महत्त्वाच्या कामात हुशारीने निर्णय घ्या. आज तुम्हाला धनलाभाचे योग आहेत. आईवडिलांशी विनाकारण वाद विवाद करू नका. आज तुम्हाला कामाविषयी किंवा नवीन स्तोत्रांकडे लक्ष द्यावे लागेल. तुमचे सहकारी तुमच्याशी गोड गोड बोलून तुम्हाला फसवू शकतात, अडकवू शकतात. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. वृश्चिक राशी, आज तुमच्या सुखसोयींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला आवडतं आणि रुचकर जेवण मिळेल. घरच्यांकडून पैसे आणि भेटवस्तू मिळतील. तुमच्यासाठी अतिशय शुभ आणि भरभराटीचा दिवस असेल. महत्त्वाच्या कामात निश्चितपणे यश मिळेल. तुम्ही प्रत्येक काम हुशारीने कराल. सामाजिक कार्यात सहभाग घेतल्याने तुमचा दर्जा वाढेल. उद्योगधंद्यात नवीन सहकारी निर्माण होतील आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना मोठा पाठिंबा मिळेल. मित्रांनो, गुप्त शत्रूंपासून सावध राहण्याचा प्रयत्न करा. समाजव्यवस्थेचे भान ठेवून काम करा. वादविवाद टाळा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. येत्या काही दिवसात व्यवसायात अचानक लाभ होण्याची शक्यता आहे आणि परदेश दौराही जाण्याची शक्यता आहे. कोणतंही काम पूर्ण होईपर्यंत कोणालाही सांगू नका. मनातल्या गुप्त गोष्टी मनातच ठेवा आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. मित्रांनो, व्यापारी वर्गाला अचानक मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे, परंतु तुम्हाला तुमची लोभी वृत्ती टाळावी लागेल. कुटुंबामध्ये विनाकारण वादविवाद होतील. वडिलोपार्जित संपत्तीचे प्रकरण कदाचित कोर्ट कचेरीत जाण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे कठोर बोलणे लोकांच्या मनावर लागेल आणि तुमचे शत्रू वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात लाभ मिळण्याऐवजी जास्त पैसे खर्च होतील. उदरनिर्वाहासाठी नवीन स्रोत शोधावे लागतील, परंतु संघर्षानंतर महत्त्वाच्या कामात निश्चित यश मिळेल. आज तुम्हाला लांबचे प्रवास होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी असाल तर घरापासून दूर जावे लागेल. नोकरीमध्ये सहकार्यांशी समन्वय ठेवण्याचा प्रयत्न करा, तरच तुम्ही मोठी मोठी कामं पूर्ण करू शकाल. नवीन नोकरी शोधत असाल तर आजचा दिवस अतिशय शुभ आहे. निश्चित प्रयत्न करा, लाभ मिळतील. आज शुभ अंक आहे 2 आणि 7.
धनु राशी. मित्रांनो, आज बऱ्याच दिवसापासूनची प्रलंबित कामं पूर्ण होतील. पैशांच्या बाबतीत तुम्हाला मानसिक दिलासा मिळेल. आज घरगुती वातावरण आनंददायक राहील. सर्वांचे सहकार्य मिळेल. एखादी नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे, तिचा लाभ नक्कीच घ्या. आज काही प्रकरणांमध्ये मानसिक गोंधळ होऊ शकतो, परंतु तो टाळलेलाच बरा. लक्षात ठेवा, संयम ठेवला तर निश्चित यश मिळेल. आज अचानक विनाकारण प्रवास करावा लागू शकतो, परंतु त्यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष द्या आणि प्रवास टाळा. मित्रांनो, आज सर्व क्षेत्रामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. किरकोळ खर्च वाढतील, परंतु त्यामुळे मानसिक तणाव जाणवेल. कोणाशीही अनावश्यक वादविवाद टाळा, अन्यथा विनाकारण शत्रुत्व अंगावर उडवून घ्याल. नोकरी व्यवसायातील लोकांना उत्तम दिवस राहील. एखादी मोठी आणि नवीन जबाबदारी तुमच्यावर पडण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आनंदाची बातमी अशी की कुटुंबातील मतभेद दूर होतील आणि आज मोठा आर्थिक धनलाभ होईल. शिक्षण क्षेत्रातील लोकांना आज महत्त्वाचा शुभ संकेत मिळेल. विद्यार्थी असाल तर निश्चित अभ्यासात यश मिळेल. यापूर्वी नातेवाईकांसोबत काही गैरसमज झालेले असतील तर ते लवकरच दूर होतील. शांततेच्या मार्गाने कोणतेही वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून भविष्यामध्ये गुप्त शत्रू निर्माण होणार नाहीत. आज एखादा महत्त्वाचा निर्णय घेत असाल तर आजचा दिवस अतिशय शुभ आहे. आज केलेली किंवा ठरवलेली नवीन योजना भविष्यामध्ये यशस्वी होईल. आज आध्यात्मिक कार्याकडे तुमचं मन वळेल आणि त्यामुळे एखादा धार्मिक ग्रंथ तुमच्या वाचण्यात येईल. त्यामुळे मनःशांती लाभेल. मित्रांनो, सद्गुरूंचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी राहील. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. मकर राशी. मित्रांनो, आज तुमची द्विधा मनस्थिती तुम्हाला एखाद्या मोठ्या संधीपासून दूर ठेवू शकते. त्यामुळे सकारात्मक राहा. कोणतंही काम अशक्य नाही हे लक्षात ठेवा. आज नवीन एखादं काम सुरू करणं तुमच्या राशीसाठी उचित ठरणार नाही. एखाद्या फसव्या व्यवहारामुळे संघर्ष निर्माण होऊ शकतो, परंतु संयम ठेवा, सर्व काही व्यवस्थित होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक आणि स्फूर्तिदायक ठरेल. स्वादिष्ट भोजन, महिलांना सुंदर वस्त्रालंकार, तसेच मित्र आणि आप्तेष्टांचा सहवास यामुळे दिवस अतिशय आनंदात जाईल. दाम्पत्य जीवनात अधिक सुख आणि समाधान लाभेल. मित्रांनो, कुटुंबामध्ये मतभेदाचे प्रसंग उद्भवू शकतात. त्यामुळे कदाचित तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहाल. द्विधा मनस्थितीमुळे काही महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाका. आजचा दिवस बघायला गेलं तर लाभदायकच असेल, परंतु हाती आलेली संधी गमावू देऊ नका याची दक्षता घ्या. आज प्रिय व्यक्तीचा सहवास तुम्हाला लाभदायक ठरेल आणि तुमचं मन उत्साहित होईल. नोकरदार असाल तर येत्या काही दिवसात उत्पन्न वाढेल. प्रमोशनचे योग आहेत. आजचा दिवस शुभ फलदायी ठरेल. नवीन एखादं काम करणार असाल तर त्यामध्ये यशस्वी व्हाल. आज तुम्हाला मोठा मान आणि सन्मान मिळेल. सरकारी कामं हाती घेतलेले असेल तर त्यामध्ये यश मिळेल. व्यावसायिक क्षेत्रातील लोकांना मोठा लाभ संभवतो. नोकरी व्यवसायात
तुमचे सहकारी कदाचित तुम्हाला सहकार्य करणार नाहीत. तुम्हाला तुमचं काम स्वतः पूर्ण करावं लागेल. येत्या काही दिवसात दूरच्या प्रवासाचे आयोजन करू शकतात. आज लेखन आणि बौद्धिक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. आज तुम्ही तुमच्या कोणत्याही कृतीवर लक्ष ठेवून असावं लागेल. दैनंदिन कामं वगळता इतर कोणतंही मोठं काम हाती घेऊ नका, कारण त्यामुळे आरोग्यावर ताण पडण्याचा संभव आहे. आज बाहेरचे खाणेपिणे सांभाळा आणि जिभेचे चोचले बंद करावे लागतील. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. कुंभ राशी. मित्रांनो, आज तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत चांगलाच वेळ वाया घालवाल. दुपारपर्यंत तुमच्या व्यवसायासंबंधी एखादी चांगली बातमी मिळू शकते. आज तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याचे योग आहेत. आज तुम्हाला नवीन संधी मिळतील आणि मित्रांसोबत एखाद्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे जर कुठे बाहेर जायचं असेल तर शक्यतो ते टाळण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी असाल तर परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्हाला शिक्षकांचीच मदत लागेल. आज तुमच्या हातून दानधर्म होईल, त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. कामाच्या ठिकाणी काही मोठे बदल तुमच्या बाजूने होतील. ते पाहून तुमच्या शत्रूंचा मूड खराब होऊ शकतो, परंतु तुमच्या चांगलं काम केल्याने तुम्ही वरिष्ठांचं मन वळवण्यात यशस्वी व्हाल. आज जोडीदाराची तब्येत थोडीशी नाजूक राहू शकते, त्यामुळे तुम्हाला त्रास होईल. किंचित खिशावरही ताण पडेल. आज भाग्य तुमच्या बाजूने राहील, काळजी करू नका. विवाह इच्छुकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. आज वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊनच घराच्या बाहेर पडा. आज दैवी कृपेमुळे तुम्हाला एखादी मौल्यवान वस्तू किंवा मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल आणि कुटुंबासाठी एखादी पार्टी आयोजित करू शकाल. येत्या काही काळात तुमच्या व्यवसायाबद्दल तुम्हाला थोडीशी चिंता वाटू शकते, परंतु तुमचा व्यवसाय सुधारण्यासाठी तुम्ही व्यवस्थितपणे मेहनत घ्याल. आज काही कारणास्तव तुम्ही जोडीदाराला वेळ देऊ शकणार नाही आणि त्यामुळे तुमची प्रिय व्यक्ती तुमच्यावर नाराज होऊ शकते. आज व्यवसायात फायदा झाल्याने तुम्हाला मोठा आनंद होईल. पत्नीसोबत बाहेर शॉपिंगला जाऊ शकता आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च होतील. आज घरच्यांसोबत काही वादविवाद होण्याची शक्यता आहे, परंतु ते टाळण्याचा प्रयत्न करा. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. मीन राशी. आज विद्यार्थी असाल तर शिक्षण क्षेत्रात विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याच्या समस्येमुळे धावपळ करावी लागू शकते. आज हवामानाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आज तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीचा निश्चित पाठिंबा मिळेल. व्यवसायाच्या निमित्ताने किंवा कामासाठी लांबचा प्रवास करावा लागला तर नक्कीच करा. त्यामुळे तुम्हाला फायदा होईल आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग तुम्हाला सापडतील, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत होण्यास मदत होईल. आज तुम्हाला धन, मान सन्मान आणि यश मिळेल. तुमचे रखडलेले काम आज पूर्ण होईल. यामध्ये भावा बहिणींची निश्चितपणे मदत होईल, त्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल. आज देवदर्शनासाठी एखाद्या मंदिरात किंवा तीर्थक्षेत्रात जाऊ शकता.
आज रात्रीचा वेळ तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बाहेर मस्तीमध्ये घालवाल. मित्रांनो, नोकरीमध्ये असाल तर बोलण्यावर नियंत्रण ठेवा, नाहीतर तुमचे अधिकारी तुमचं प्रमोशन थांबवू शकतात. त्यामुळे सावध राहा. आज तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील, परंतु भाग्याची तुम्हाला निश्चित साथ मिळेल. मित्रांनो, रोजच्या गरजेच्या चैनीच्या वस्तू आज तुम्ही खरेदी कराल. शॉपिंग जास्त झाल्यामुळे बजेटवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे सावध राहा. कर्ज घेताना 100 वेळेस विचार करा, नंतरच कर्ज घ्या. आज संध्याकाळी तुम्हाला किंचित थकवा जाणवू शकतो आणि मानसिक ताण येऊ शकतो. संदर्भात काही वाद कोर्टात चालू असतील तर येत्या काही दिवसात तुम्हाला विजय मिळू शकतो. आज व्यवसायातील कोणताही करार रखडला असेल तर तो पूर्ण होईल. तुमच्या मुलामुलींसाठी एखादं स्थळ येऊ शकतं. मित्रांनो, वेळेबद्दल भान ठेवावं लागेल. रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरणं टाळा किंवा जागरण टाळा, जेणेकरून आरोग्याविषयी समस्या तुम्हाला सतावणार नाहीत. आजचा दिवस अतिशय शुभ जाईल. आज शुभ अंक आहे 2 आणि 7.